गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुलदिम्मा पापायपल्ली गावातील रस्ता अनेक वर्षांपासून कडकमय अवस्थेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले। ग्रामीण भागातील मूलभूत पायाभूत सुविधा हे नागरिकांच्या जीवनाची महत्त्वाची गरज असते, पण ग्रामपंचायत नरसिंहपल्ली अंतर्गत येणारा मुलदिम्मा पापायपल्ली गावाचा रस्ता अनेक वर्षांपासून कडकमय अवस्थेत असून त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये मोठा तणाव आणि असंतोष निर्माण झालाय। या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनं हालचाल करण्यात अडथळे निर्माण होत असून रोजच्या जीवनात अनेक अडचणी येत आहेत। रस्त्याची सद्यस्थिती पाहता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असून ते भरले गेलेले नाहीत। विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता खूपच धोकादायक ठरतो। यामुळे गावातील शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक व रोजच्या कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर परिणाम होत आहे। रस्त्यावरील अवस्थेमुळे आकस्मिक आपत्कालीन सेवा देखील गावात वेळेवर पोहोचण्यास अडथळा निर्माण होत आहे, ज्यामुळे कधी-कधी प्राणावश्यक परिस्थिती उद्भवू शकते। ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा ग्रामपंचायत तसेच तालुका प्रशासनाकडे तक्रारी करणाऱ्या असूनही कार्यवाही झालेली नाहीये। विशेष म्हणजे या रस्त्यांमुळे गावाचा आर्थिक विकास देखील संकोचात आलाय। दररोजच्या वाहतुकीच्या अडचणीमुळे यायला कोंडीचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने पुढाकार घेत या रस्त्याचे पुनर्निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी रवी बारसांगडी, सिरोंचा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।